आहे 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 आहेस, पण शुद्धीवर आहेस का हे विचारायचं होतं मला. आई तू मला हाक मारायची होतीस ना, मी आलो असतो ना. कशाला? आमचे हात पाय चालतात तोपर्यंत चालायचं फिरायचं. शेवटी 4 खांद्यावरच जावं लागणार ना आम्हाला. आई आई असं अभद्र का बोलतेस तू? अरे कशाला लपवाछपवी करतोस? तू कुठले काढे पितोस हे काय मला ठाऊक नाही. अशी चोरून लपून दारू प्यायची आणि मग घरभर गावभर हिंडत बसायचं, याला काही अर्थ आहे का? आई काय काम होतं का तुझं? काम? कुठल्या कामाचं राहिलास रे तू? मी विचार करत होते की तू शुद्धीत असशील तर तेव्हा तुझ्याशी मी बोलेन, पण तो दिवसच उजाडत नाही. आई बोल, मला सगळं नीट समजते. मग हे समजत नाही तुला? तुला जन्म देणारी तुझी आई खूप दुःखी आहे म्हणून. दुःखी? आई इकडे बस. आई तुला काय झालं दुःखी व्हायला? मी पण एक स्त्री आहे रे. दुसऱ्या स्त्रीचं दुःख बघून मला नाही का त्रास होणार? दुसरं कोण दुःखी आहे? माझी सून विठा. आई मला त्या विठा बद्दल काय ऐकायचं नाही. माहिती आहे मला, तुला कुणाचे अश्रू दिसत नाहीत, कुणाचं दुःख दिसत नाही. तुझ्यातला माणूस मेलाय, व्यसनाच्या आहारी जाऊन राक्षस झालास तू, राक्षस. आई बोलता येत नाही विठाला. मुकाटपणे सगळं सहन करत होती ती, पण तिला काय माहित तुझ्यातला माणूस खरंच संपलाय. इतकी वर्ष निस्वार्थीपणाने आपली सेवा करते, जरा सुद्धा दया येत नाही तुला. अत्यंत हेकेखोर आणि स्वार्थी झालायस तू, आणि स्वतः बरोबरच त्या विठाचं आयुष्य पण नासवलंस. लाज वाटते रे, लाज वाटते मला. सत्यवान, काय झालं रे? असं पुतळ्यासारखा का उभा आहेस? दगडच झालाय माझा मालक. काय झालं सत्यवान? काही घडलं का? जे काही घडून गेलंय त्याचं भयान रूप डोळ्यासमोर आहे. माझीच पाप, दुसरं काय? पाप मी केलेत ना, देवाने त्याची सजा मला द्यायला पाहिजे ना. माझ्या लाडक्या बोळ्या भाबड्या पोरीला त्याची सजा का म्हणून? माझी लेक माझ्या काळजाचा तुकडा आहे मालक. तिची आणखी फरफट घुसमट मी नाही बघू शकत. मला परवानगी द्या मालक, मी आता इथं थांबणार नाही. काय बरोबरच कळतंय का तुला? तू मला सोडून जाणार? शुद्धीतच का? शुद्धीत राहून काय करू मालक? मी माझ्या पोरीची घुसमटाची बघत राहू? बास झालं. माझ्या डोळ्यासमोर तरी नको. मी निघतो मालक इथनं. सत्यवान थांब थांब. हे बघ, तुझ्या जीवाची घुसमट मी समजू शकतो, पण एक लक्षात ठेव सत्यवान, काळजावर झालेला घाव कितीही खोल असला तरी कधी ना कधी तो भरून निघतोच. येणारा काळ सगळं व्यवस्थित करेल, माझ्यावर विश्वास ठेव. मी आहे ना, शांतो. संकेत, ह्याच्यासोबत ही मुलगी कोण आहे?
मामा, एवढी घाई झाली जीव द्यायची? अजून खूप गोष्टी व्हायच्या बाकी आहेत. इतक्या सहजासहजी गळफास घेऊन मरू देणार नाही मी तुला. हॅलो, मी संकेत. जरा बाहेर येशील का? तुझ्या घराबाहेर उभा आहे मी. तुला माझा नंबर कोणी दिला? तुझे सगळे प्रश्नांची उत्तर मी देतो, तू अगोदर मागे तर बघ. अरे काका, पाच लावले त्यांनी. दररोज तोडायला लागेल. थांब. अरे काय करतोस तू? लवकर थोडं सावकाश. उतर खाली. बस. अरे काय झालं? असं काय करतोयस? गळफास लावून घेण्यासारखं काय झालं होतं? अहो, विठाची अवस्था तरी बघा. अरे काय म्हणावं तुझ्या वागण्याला सत्यवान. सत्यवान, कसलं टेन्शन होतं तर मला तरी सांगायचं. पण हे असं काय बाप लेकीची नाटकी चालली आहेत? मी बैमान नाही जी, लोभी स्वार्थी पण नाही. अहो, तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल माहिती नाहीये का आम्हाला? असा विचार तुमच्या मनात येऊच कसा शकतो? माझ्या इटाचं दुःख बघून लय लय त्रास होतो मला. हा, मी होतो दरोडेखोर, पण वाईट नियतीचा माणूस नाही. म्या पैशासाठी म्या माझ्या लेकीचं लगीन नाही लावलं. माझ्या इटाच्या सुखासमोर समजा पैसा, धन दौलत पाला पाचोळा आहे माझ्यासाठी. खतांचं मीठ खाल्लंय म्या. अरे जीव गेला तरी बेईमानी करणार नाही मी. सत्यवान, शांत हो. अरे कोण बैमान म्हणतं तुला? हा, आमच्यातलंच मानतो रे तुला आम्ही. उलट तुझा आधार वाटतो आम्हाला. खरंय शंकरचं. सत्यवान, तू नको भिकाजीकडे लक्ष देऊ. काय वाटेल ते बोलतोय तो. तू शांत हो. सत्यवान, तुला कोण काय बोललं असेल तर मी तुझी क्षमा मागते.
पण असला टोकाचा निर्णय घेऊ नकोस, असं काही करू नकोस. माझा नंबर तुझ्याकडे कसा आला? कोणी दिला? माझं प्रेम आहे तुझ्यावर नली. फार मनापासून इच्छा होती तुझ्याशी बोलायची. म्हणतात ना, इच्छा ते मार्ग. काय काम आहे ते पटकन बोल. ते आईला कन्व्हिन्स करायचं होतं आणि तिची परवानगी आपल्याला. त्यासाठी तुला वेळ हवाय माहितीये मला. मला खात्री आहे नली, आईचा होकारच असेल. कळव मला तसं. नली, मला असं वाटतं की आपण मधल्या काळात भेटायला हवं. का? म्हणजे आपण असं एकमेकांशी बोलत राहिलो, भेटत राहिलो की आपल्याला एकमेकांशी म्हणजे चांगलं ओळखता येईल ना एकमेकांना. एक गोष्ट लक्षात ठेव संकेत, आपलं लग्न हे पूर्णपणे तुझ्या घरच्यांच्या परवानगीवर अवलंबून आहे. प्रेम आणि कमिटमेंटची अपेक्षा ठेवू नकोस हा अजिबात. ठीक आहे, मैत्रीण म्हणून तरी. मैत्रीण म्हणून काय हरकत आहे? मित्र मैत्रिणी भेटत नाही का? तसं हरकत नाही, पण मला विचार करावा लागेल. थँक्स. आणि एक गोष्ट, हां, हे असं रात्री अपरात्री मला फोन करून भेटायला बोलवायचं नाही. मी अजिबात येणार नाही. हो. आणि उतावळेपणा नकोय तुझा. हो. काय हो? नाही. काय नाही म्हणजे तू जा इथून, जा लवकर. तू आहेस का रे जगातला सो कॉल्ड चांगला माणूस, जो एका तिकडीशी, एका अपशकुनी मुलीसोबत लग्न करेल? करशील का लग्न माझ्यासोबत? नली, मी लग्नाला तयार आहे. मला तू मनापासून आवडतेस नलिनी गावडे. आय लव्ह यू. कसला गहन विचार करतोयस? तुला कसं कळलं? आईला सगळं बरोबर कळतं. सत्यवान काकांनी जे केलं ना, ते भयंकर होतं अगं. तू नको विचार करूस, तुझे बाबा बघतील ते. वे नली काय म्हणते? नलीचाच विचार करत होतास ना? हो, म्हणजे तसं नाही. बोल. काही ध्यानी नसताना अचानक काहीतरी घडतं ना तेव्हा. आणि विचारांचा गोंधळ उडतो. एक्झॅक्टली. खरं आहे. बोल. नलीने अचानक मला लग्नासाठी विचारलंय. नलिनी गावडे? काही क्षण मी सुद्धा फ्रीज झालो होतो. मी काही होकार दिलेला नाहीये, पण मी नकारी नाही देऊ शकलो. का? एक मुलगी स्पष्टपणे तुला लग्नासाठी विचारते, पण तू काहीच बोलत नाहीस का? तिकडी आहे म्हणून? हे बघ बाळा, हे सगळे जुनाट बुरसटलेले विचार आहेत. आई, मी तिथपर्यंत विचारच केलेला नाहीये. माझा विश्वास नाहीये त्या गोष्टींवर. तू संकेत मध्ये आलाय. पण नलिनी तुला विचारलंय ना लग्नासाठी? अगं हो, विचारलं म्हणजे तसं नाही. ते तुला कसं सांगू? शिवाय हा मुद्दा नाहीच आहे ग. इतका मोठा निर्णय मी इतक्या पटकन कसा देऊ? लग्न हा काय इतका उथळ विषय नाहीये ना. ज्या निर्णयाचा परिणाम माझ्या अख्ख्या आयुष्यावर होणार आहे, त्याचा पूर्णपणे विचार नको का करायला? माझा मुलगा तर मोठा झालाय. नाही, त्यावेळी तू बोलला नाहीस ते बरंच केलंस. त्यावेळी बोलणं योग्यही नव्हतं.
पण आता काय ठरवलंयस? मी विचार करतोय. हे बघ, नली मला अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची मुलगी वाटते. थोडीशी फटकळ आहे पण वाचाळ नाहीये, स्पष्ट रोखोक आहे. आणि शिवाय सगळ्याच माणसांमध्ये गुणदोष असतातच ना. म्हणजे आता तिला होकार देण्याचा विचार चालू आहे ना? नाही ग, तुला मुद्दा तो नाहीये, तो संकेत मध्ये आलाय. तो बोलला मी करतो लग्न म्हणून. आता त्याचा विचार ती काही सिरियसली घेईल असं वाटत नाही. म्हणजे घेऊ नयेच, कारण ना तो जर मला उथळ वाटतोय. काही खरं सांगू का, हे सगळं करण्यामागे नलीचं भलं व्हावं हे एकच इंटेन्शन होतं. अगं मला माहितीच आहे अरे, माझा मुलगा कुणाचं वाईट चिंतूच शकत नाही. मी काय म्हणते, मला असं वाटतं तू एकदा शांतपणे नलीला भेटावंस, तिच्याशी बोलावंस, गैरसमज दूर करावे. ती हुशार मुलगी ना, ती तुला समजून घेईल. काही प्रश्न हे प्रेमाने आणि हळूवारपणेच सोडवावे लागतात. भेट तिला. ठीक आहे, भेटतो मी नलीला. काय चालू आहे? काही विशेष नाही, रोजची कामं. आणि संकेत काय म्हणतोय ग? संकेत मूर्खासारखा काल घरी आलेला. काय? हो, आणि काहीतरी नवीनच चालू केलंय. मित्र मैत्रिणी म्हणून रेग्युलर भेटूया म्हणतो. मग काय, मग काही संबंध तरी आहे का भेटण्याचा? सांग. उतावळीपणा उगाच आपला नुसता. नले अगं, यात उतावळीपणा काय? मित्र म्हणून भेटायला काय हरकत आहे? मिताली, हे तू सांगतेस. होय, समजा मागे पुढे असा जर योग आला आणि तुझं आणि त्या संकेतचं लग्न जमलं तर? ए बाई, कुठे पोचलीस तू? नले, गाठी भेटीत माणूस कळतो, त्याचे विचार कळतात. आणि संकेत हा माणूस म्हणून कसा आहे हे आधीच कळलेलं कधीही चांगलं. अगं, पूर्ण लाईफ टाइमचा प्रश्न आहे नले, आणि ही उलट चांगली संधी आहे. संकेतचे गुणदोष तुला आधीच कळतील. तू असं म्हणतेस तर विचार करते मी भेटण्याचा. तेव्हा पावलास रे बाबा, आजचा दिवस स्पेशल आहे माझ्यासाठी. का म्हणजे तू माझी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली, मला भेटायला आलीस. संकेत, मी मैत्रीण म्हणून भेटायला आले, आणि त्याच्याही काही मर्यादा आहेत. मर्यादा म्हणजे संकेत, तुला मी आवडते, माझ्यासाठी हे अरेंज मॅरेजच आहे. आणि तू, मला असं वाटतं लवकरात लवकर आपल्या लग्नाबद्दल तुझ्या घरी बोल, तुझ्या आईची परवानगी घे. 100% मी घरी बोलणारच आहे. मी फक्त संधीची वाट बघतोय. योग्य वेळ आली ना, मी बोलणार आहे. थांब. काय? ती नलिनी गावडे का रे संकेत बरोबर? ठीक आहे, म्हणजे तू बोललास की मलाही माझ्या घरी माझ्या आईसोबत आणि दादासोबत बोलता येईल. मग माझी आई आणि माझा दादा रीतसर लग्नाची बोलणी करायला तुझ्या घरी येते. हो रे, थांब जरा, मी आलोच. कुठे चाललास? नलिनी बरोबर बोलायला? तू थांब रे, मी आलो.
मी निघते आता. हा अगं थांब ना, बसूया जरा बोलूया. काय संकेत, कसा आहेस? मस्त. अरे काल ना रात्री मी तुला गाडीवरून ना एका मुलीसोबत जाताना पाहिलं. कोण होती रे ती? बहीण असेल. नाही, बहीण नाही. बहिणाची भावाला बिलगून चिकटून बसत नाही ना गाडीवर. चिकटून बसलेली का? मैत्रीण असेल. तिला घरी सोडताना बघितलं असशील तू. मगाशी तर म्हणालास बहीण असेल.